मिक्सरच्या भांड्यामध्ये बाजरीच्या भाकरीचे बारीक बारीक तुकडे करून टाकायचे। एक पोळी व बाजरीची भाकर एक या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकली। ही मिक्सर मी फिरून 7-8 लसणाच्या पाकळ्या, त्यानंतर थोडेसे शेंगदाणे, आपण बाजरीच्या भाकरीचे तुकडे बनवणार आहे। मला शेंगदाणे खूप आवडतात, त्याच्यामुळे मी जास्त शेंगदाणे घेतले आहे। तुम्ही तुमच्या पद्धतीने शेंगदाणे घ्या। 3 मिरच्या, तुकडे हे झणझणीत असले तरच चांगले लागतात। थोडी कोथिंबीर, पुदिना असेल तर पुदिना टाका, थोडासा पुदिना आणि थोडे जिरे। हे परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। हे मी सर्व अशा प्रकारे मिक्सरमध्ये काढून घेतलं। त्याला थोडंसं पाण्याचा हात लावून घ्यायचा, असं थोडंसं पाणी लावून घ्यायचं, झाकण ठेवून 5-10 मिनिटं ठेवून द्यायचं। म्हणजे व्यवस्थित करून घेतलं। त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी आणि लसूण टाकून ती भाजीमध्ये थोडीशी मोहरी टाकायची। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा। दोन मोठे कांदे टाकायचे। कांदे तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे टाकू शकता किंवा तुम्हाला जसे आवडतात। तुकड्यामध्ये कांदा जास्त असेल तर चांगला लागतो, म्हणून मी थोडा जास्त कांदा टाकला। हे चांगला परतून घ्यायचं। थोडीशी हळद टाकायची। कांदा हा थोडासा मऊ व्हायला लागला की लगेच त्याच्यामध्ये तुकडे टाकून घ्यायचे। हे चांगलं परतून घ्यायचं। तुम्हाला जेव्हा गरम खायचं असेल तर असंच झाकण करून ठेवून द्यायचं आणि जेव्हा पाहिजे असेल तेव्हा गरम करून घ्यायचे। जास्त पण परतायचे नाही, एक वाफ निघूस तरच परतायचे। यावर कोथिंबीर टाकून द्यायची। एकदम मऊ असे तुकडे होतात। हे खायला पण टेस्टी लागतात। एक वेळेस नक्की ट्राय करा। एखाद्या वेळेस शिळी भाकरी खाऊ नाही वाटत, पण असे तुकडे हे आवडीने खाल्ले जातात। कढी सोबत आणि असे हे तुकडे खूप छान लागतात। एक वेळेस नक्की ट्राय करा।